नमस्कार फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रत्येक पदाच्या परीक्षेसाठी जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तरी हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण सर्व परीक्षांमध्ये हेच प्रश्न विचारले जातात जी केचे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनने पोहोचू शकता? ऑप्शन्स आहेत तोरणमाळ, यावल, महाबळेश्वर, माथेरान. काय उत्तर असणार आहे? तर बघा माथेरान. ठीक आहे, माथेरान या ठिकाणी आपण टॉय ट्रेनने पोहोचू शकतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? ऑप्शन्स आहेत नॉट, बाईट्स, हर्ट्ज आणि क्यूबिक. काय उत्तर असणार आहे? तर या ठिकाणी बाईट्स. संगणकाची स्मरणशक्ती ही बाईट्समध्ये मोजली जाते. ठीक आहे, त्याची गती हर्ट्जमध्ये मोजली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? ऑप्शन्स आहेत हिरवी, पांढरी, पिवळी आणि काळी. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए हिरवी. इलेक्ट्रिक वाहनांची म्हणजे जी विद्युत वाहनं आहेत ती लाईटवर चार्जिंगवर चालणारी जी वाहनं आहेत त्यांची जी नंबर प्लेट असते ती हिरवी असते. पुढील प्रश्न आहे, नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत रायफल शूटिंग, भालाफेक, कुस्ती, हॉकी. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी भालाफेक. नीरज चोप्रा हा जो खेळाडू आहे तो भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न आहे, स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत 1872, 1950, 1947 आणि 1951-52. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी 1951-52. ठीक आहे, भारतामधील पहिली सार्वजनिक जी निवडणूक आहे स्वातंत्र्यानंतर ती 1951-52 मध्ये पार पडली होती. त्यानंतर प्रश्न आहे, बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पुनीत झालेली घोडखिंड किंवा पावनखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आहेत सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा. काय उत्तर असणार आहे? कोल्हापूर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर या ठिकाणी पावनखिंड किंवा घोडखिंड आहे जी बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पुनीत झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, आनंदवन प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन्स आहेत राजुरा, वरोरा, भद्रावती, सावली. काय उत्तर असणार आहे? वरोरा. ठीक आहे, चंद्रपूरमधील वरोरा या ठिकाणी आनंदवन प्रकल्प आहे. 8वा प्रश्न आहे, मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगडमधील अभेद्य जलदुर्ग कोणता? ऑप्शन्स आहेत बाणकोट, मुरुड जंजिरा, सर्जेकोट आणि वरील तिन्ही. काय उत्तर असणार आहे? मुरुड जंजिरा. ठीक आहे, मुरुड जंजिरा हा रायगडमधील एक किल्ला आहे जो पाण्यामध्ये आहे आणि हा मराठ्यांना अखेरपर्यंत जिंकता आलेला नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे 9वा, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक डॅश डॅश दिशेने गतिमान होते? ऑप्शन्स आहेत गोळी सुटलेल्या दिशेने, सर्व दिशेने, विरुद्ध दिशेने, यापैकी नाही. काय उत्तर असणार आहे? तर विरुद्ध दिशेने. ठीक आहे, आपण ज्या दिशेने गोळी मारलेली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने बंदूक गतिमान होते. पुढील प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? ऑप्शन्स आहेत बॉक्साईट, पेट्रोलियम, लोह, कोळसा. योग्य उत्तर असणार आहे बघा पेट्रोलियम. ऑप्शन क्रमांक बी पेट्रोलियम. ठीक आहे, मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम उत्पादनाशी निगडीत आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे? ऑप्शन्स आहेत भूकंप, संचयन, भूप्रक्षोभ आणि ज्वालामुखी. योग्य उत्तर काय असणार आहे?
ज्वालामुखी. ऑप्शन क्रमांक डी ज्वालामुखी. ठीक आहे. महाराष्ट्र पठाराची जी निर्मिती आहे ती ज्वालामुखीमुळे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा. योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए बीड. परळी वैजनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे ते बीड या जिल्ह्यामध्ये परळी या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जुन्या कायद्याऐवजी नव्याने अंमलात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात आली? ऑप्शन्स आहेत 1 मार्च 2024, 1 जुलै 2024, 1 एप्रिल 2024 आणि 1 जून 2024. काय असणार आहे योग्य उत्तर? 1 जुलै 2024. ठीक आहे. नवीन जे कायदे लागू झाले भारतामध्ये फौजदारी कायदे ते 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? ऑप्शन्स आहेत उत्तर पूर्व सीमांत रेल्वे मार्ग, दक्षिण रेल्वे मार्ग, कोकण रेल्वे मार्ग आणि पूर्व रेल्वे मार्ग. काय उत्तर असणार आहे? कोकण रेल्वे मार्ग. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी उत्तर असणार आहे. रोरो वाहतुकीची जी सुरुवात आहे ती भारतात सर्वप्रथम कोकण रेल्वे मार्गावर झालेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, ड्रेन. या ठिकाणी ड्रेन असा शब्द आहे, ट्रेन झालेला आहे. तर ड्रेन ऑफ वेल्थ किंवा संपत्ती वहन सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ऑप्शन्स आहेत सरदार पटेल, दादाभाई नौरोजी, सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय उत्तर असणार आहे? दादाभाई नौरोजी. ठीक आहे. ड्रेन ऑफ वेल्थ किंवा संपत्ती वहन हा जो सिद्धांत आहे तो दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. 16वा प्रश्न आहे, जायकवाडी धरण परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आलेले आहे? ऑप्शन्स आहेत संत ज्ञानेश्वर उद्यान, संत तुकाराम उद्यान, संत एकनाथ उद्यान आणि संत रामदास उद्यान. काय उत्तर असणार आहे? संत ज्ञानेश्वर उद्यान. ठीक आहे. जायकवाडी परिसरामध्ये, धरण परिसरामध्ये जे उद्यान बनवण्यात आलेले आहे त्याचं नाव काय आहे? संत ज्ञानेश्वर उद्यान. प्रश्न क्रमांक 17 आहे, मेगा अर्थ बाह्यग्रह GJ 523b या शोधाशी संबंधित संशोधक पथक कोणते आहे? ऑप्शन्स आहेत लॉस अलामोस नॅशनल लॅब, जेट प्रोपल्शन लॅब, MIT सायन्स अँड फ्युजन सेंटर, अमॅक्स क्रॉफ्ट पथक. काय उत्तर असणार आहे? तर बघा ऑप्शन डी अमॅक्स क्रॉफ्ट पथक. ठीक आहे. मेगा अर्थ बाह्यग्रह GJ 523b या शोधाशी संबंधित जे पथक आहे ते अमॅक्स क्रॉफ्ट पथक आहे. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याचे नाव बदलून केरळम करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे? ऑप्शन्स आहेत केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा. सर्वांना माहीत असणार आहे केरळचं नाव केरळम करण्यात आलेलं आहे. आता याला राष्ट्रपतींनी देखील मंजुरी दिलेली आहे, म्हणजे आता केरळचं नाव केरळम झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 19, 16व्या हॉकी इंडिया पुरुष ज्युनियर चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन्स आहेत मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, गोवा. काय उत्तर असणार आहे? ओडिशा. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी ओडिशा. 16व्या हॉकी इंडिया पुरुष ज्युनियर चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद जे आहे ते ओडिशा या संघाने पटकावलेले आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 20, बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत मोहम्मद शहाबुद्दीन, मोहम्मद युनुस, मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर, तारिक रहमान. काय उत्तर असणार आहे या ठिकाणी? ऑप्शन क्रमांक सी मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांचे बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 21, पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन्स आहेत 171व्या, 174व्या, 176व्या आणि 179व्या. योग्य उत्तर काय असणार आहे? 176व्या. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी 176व्या क्रमांकावर आहे आपला भारत पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये. प्रश्न क्रमांक 22 आहे, दूरदर्शनचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आहेत रीना सोनावाल कोहली, शेफाली बी सरन, पंकज पाठक, के पांडे. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए रीना सोनावाल कोहली यांची दूरदर्शनचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, 31व्या दक्षिण प्रादेशिक परिषद बैठक 2026चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत कोवलम तामिळनाडू, हैदराबाद तेलंगणा, मुंबई महाराष्ट्र, डेहराडून उत्तराखंड. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए कोवलम तामिळनाडू. ठीक आहे, कोवलम तामिळनाडू या ठिकाणी 31व्या दक्षिण प्रादेशिक परिषद बैठक 2026चे आयोजन करण्यात आलेले आहे. 24वा प्रश्न आहे शेवटचा, भारतात दुर्मिळ मूलद्रव्यांच्या शोधासाठी व अन्वेषणासाठी परवाना देणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन्स आहेत बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक डी राजस्थान. ठीक आहे, भारतात दुर्मिळ मूलद्रव्यांच्या शोधासाठी व अन्वेषणासाठी परवाना देणारे पहिले राज्य ठरलेले आहे भारतातील राजस्थान. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 24 अतिमहत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये आपण GK आणि करंट अफेअर्स याचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेत हेच प्रश्न विचारले जातात. आपले दररोजचे व्हिडिओ पाहायचे जेणेकरून तुमचा अभ्यास होऊन जाईल GK आणि करंट अफेअर्सचा. ठीक आहे, भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.